जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या. खरं तर हा आक्रोश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर इतर वेळेस आपण पाहिलं तर आदिवासी समाजाचा उपयोग जो आहे तो राजकारण्यांनी फक्त मतांसाठी केलेला आहे. असे अनेक शेतकरी आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये, की जे वंचित आहेत तिथल्या सुखसोयींपासून आणि त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या हडपण्याचं काम अनेक लोकांनी केलेलं आहे. हाच विषय घेऊन आज अनेक शेतकरी जे आहेत, अनेक आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः DS फाउंडेशनचे संस्थापक दीपकभाई सबके असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरं तर नेहमीच ते वंचित असतील, शेतकरी असतील, आदिवासी असतील यांचा आवाज बनून कणखरपणे आपल्याला मत मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि आता नेमकं काय आहे प्रकरण, पहिले आपण प्रकरण जाणून घेऊयात. भाई, असंख्य नागरिक आज या ठिकाणी आलेत तुमच्याकडे एक प्रतीक्षेच्या ह्याच्यामध्ये. काय नेमकी मागणी आहे, नेमकं प्रकरण काय आहे? हा प्रकरण तर फारच जुनं आहे. तुम्ही ऐकलं पण असेल की जे आदिवासी समाज आहे आपला, भावली आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये राहणारे आहेत. तर काही काळापासून आमचे काही मोर्चे वगैरे झाले, उपोषण झालं, सगळं झालं. जी सरकार होती आमची त्यांच्याकडे पण आम्ही भरपूर मागणी केली की ह्या आदिवासी लोकांबरोबर खरंच लय अन्याय झालेला आहे. काही कागदपत्र बघितल्याच्या नंतर ते पहिल्याच क्षणात दिसतात आपल्याला की चुकीचं झालेलं आहे. जसं आता हा आमचा एक उल्हास आहे. त्याचे वडिलांना दिसत नव्हतं डोळ्यांनी. त्याच्या वडिलांना दवाखान्यात नेतो म्हणून पण यांच्या सह्या अंगठे मारून सगळी गोष्ट, प्रॉपर्टी सगळी, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भूमिहीन केलं आहे त्यांना. तर आता यांनी भरपूर उपोषण वगैरे करून आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा सरकार आमच्याकडे खरंच लक्ष देत नाही, आम्ही उपोषण करतो, मग एवढे आदिवासी लोक आता इकडे आहेत, बाकीचे एवढे बघितले तुम्ही करतात ते, तर आता पुढे काय? तर आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दिल्लीला मोर्चा करू आता, की त्याची तयारी आहे आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. मी तर त्यांच्याबरोबर सौदे मरेपर्यंत आहे, त्यात काय वाद नाही आहे. पण त्यांनी आता ह्याच्यासाठी की बाबा आदिवासींचा कोर्ट, राष्ट्रपती सगळे दिल्लीला आहेत आणि इकडचं का जर काही करत नसेल तर त्यांची दिल्लीला जायची तयारी आहे. ते सगळं ते तयारी जागवतात ते. मग काही लोकांचे अजून म्हणणं होते, काही आदिवासींचे, की बाबा ज्या लोकांची जागा आहे, लीगल जागा आहे, जर त्यांना कुठे विकायची असेल किंवा काय असं असेल, त्या ज्या गोष्टीसाठी आमचा लढा पहिल्यापासून नव्हताच. आमचा लढा होता की ज्या आदिवासींबरोबर फ्रॉड झालेला आहे, की त्यांचे अंगठे टेकवले खोटे, त्यांचे पैसे अकाउंटमध्ये टाकले, युटर्न करून घेतले आणि त्यांना परत तसंच नील करून ठेवलेलं आहे, त्याच्याविषयी लढा आहे. आणि काही आदिवासी लोकांचा फोन करू नये, कोणाच्या मुलीचं लग्न आहे किंवा कार्य आहे, त्यांनी जर त्यांचं काय विकायचं असेल ते लीगल मार्फत त्यांनी विकू द्या. म्हणजे विकणाऱ्याला पण त्रास नको आणि घेणाऱ्याला पण त्रास नको, दोघांबरोबर फ्रॉड झाला नाही पाहिजे. एक ट्रान्सपरंट यांचं काम पाहिजे. तुमची जमीन आहे, तुम्ही लाखोपासून ठरवलं, त्याच्यात आमचं काय बात नाही. आमचं फक्त लढा कोणाबरोबर आहे, ज्या आदिवासींबरोबर धोका झालेला आहे त्यांच्याविषयी लढा आहे, करून लढतोय. करून एखादी जर तुमचं कोणी टायमावरती काही वस्तू घेतोय तर त्याच्या संगती पण गद्दारी झाली नाही पाहिजे. ह्या गोष्टीची तुम्ही ठामपणे घ्यायला पाहिजे. सध्या बेबीताई बोलतो. आपल्यासोबत स्वतः ज्यांच्यासोबत फ्रॉड झालाय ते स्वतः आहेत. काय सांगाल स्वतः दीपकभाई सबके आता याविषयी रस्त्यात उतरले? या अगोदर देखील अनेक आंदोलनं झाली. कशा प्रकारे न्यायाच्या प्रतीक्षेत आहात? पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण आदिवासी समाजाचा उपयोग नेहमीच मतांसाठी केला गेला, परंतु इथले भूमिपुत्र नेहमीच वंचित राहिले. नेमकं काय मागणी तुमची असणार आहे सरकारकडे आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे आंदोलन आपण करणार आहात? आम्ही सरकारकडे, याच्या मागच्या पण सरकारकडे आम्ही हीच मागणी करत होतो का आमची जमीन आम्हाला लगेच परत नकोय, त्याची चौकशी हो. कारण आमच्यावरती आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी भूमाफ्याने घेतल्या त्याची चौकशीच मागतो आम्ही. तर अजूनपर्यंत मागच्या सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आता नवीन सरकार आलेलं आहे, आता त्यांच्याकडे आम्ही तीच मागणी करू राहिलो. आणि आम्हाला जर त्यांनी जर नाहीच दिली, म्हणजे इतक्या काळापासून म्हणजे आमचा लढा चालूच आहे, पण ते आम्हाला जर देऊच नाही राहिले तर आता आमची ही एक भूमिका आहे. इगतपुरी तालुका आणि त्र्यंबक तालुक्यातील जेवढे काही भूमिहीन किंवा त्यांच्या जमिनी भूमाफ्याने बळकवले, आम्ही एवढेही शेतकरी आता इगतपुरी आणि नाशिक जिल्ह्यातच नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत पाय मोर्चा आणूनही आम्हाला न्याय भेटलेला नाही. आता आम्ही डायरेक्ट इगतपुरी ते दिल्ली पायी जाणार आहे. आता तुम्हाला एक ताकद भेटली सोबत, ती म्हणजे समाजसेवक दीपकभाई सबके यांची. त्यांचा तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट आहे आणि काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडे न्याय मागायसाठी प्रयत्न कराल? आम्ही नेहमीच दादांकडेच मागणी करतो. कारण दादा जे आहेत दीपकभाई सबके
हे आम्हाला देवासारखे प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा आमच्यावरती एवढा हाणमार अत्याचार होत होता त्या टायमाला आम्ही दादांकडे आलो, त्यांचं नाव ऐकलं तेव्हा आलो आणि तेव्हापासून ते आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीला. आणि ते त्यांच्यासाठी नाहीये, आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी, कोणावरती बी अन्याय अत्याचार होऊ नये गरिबांवरती त्याच्यासाठी. आणि अजूनही इकडून पुढे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मी दीपक भाईंना सांगते का आम्ही जोपर्यंत आहे, न्याय भेटल्यानंतर पण आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या पाठीमागे आमचा भाऊ उभा राहणार आहे. प्रामुख्याने एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती या समाजाने टाकले आणि ही फक्त एका गावची लढाई नाही, आता ही सामाजिक लढाई बनलेली आहे की आता अस्तित्वापर्यंत आले आणि हे नागरिक जे आहेत तुमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून तयार आहेत. अशा प्रकारे एक समाज जेव्हा आपल्याकडे आशेने पाहतो, काय प्रतिक्रिया असते? म्हणजे असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे आणि आपण काय आपल्याकडनं ते काय अपेक्षा करतात, ते काही मागणी मागतात, तर प्रत्येक नागरिकांना उभा राहायला पाहिजे. मागतात कोण आहे बघा ना, त्यांची काय आदिवासी लोक जंगलदरीत राहणारे, आज त्यांच्या जागेला भाव आला, ह्याच्या अर्थ भाव आला म्हणजे त्यांना भावाचं पण काय घेणं देणं नाही. आला म्हणून काय त्याचे लुटायला लागायचं जमिनी सगळ्या सेकंड होम करून सगळे भावली त्र्यंबकेश्वर तालुका, कोणी मोठे मोठे रिसॉर्ट बांधून बिनून आणि हे तिथे अजून जुने भांड्याचे काम करतात. याला अर्थ थोडी राहिलेला आहे, असं नसतं. आणि ज्या पद्धतीने ते माझ्याकडे अपेक्षा करतात ना, तर अपेक्षा त्यांना पण मी तेच वचन दिलं की मी मरेपर्यंत तुमच्या बरोबर आहे. जेव्हापर्यंत ह्या केसीचा निकाल लागत नाही किंवा होत नाही तेव्हापर्यंत मी तुमच्या, कारण की तुम्ही निरपेक्षी आहेत. काय मागताय आमच्याकडे? न्याय मागताय. काही गोष्टी कायद्यातले न्याय आहे काय आहे ते तुम्हाला मी देतो आणि तुम्हाला मी लढायचं शिकवतो. लढाई तर हे तर आपल्या भारताचं तर एक हेच झालेलं आहे किंवा आपण राजा महाराजा लढतच आलेलं आहे. आणि आम्ही नीटपणे लढतो की कुठल्या प्रशासनाला त्रास नको, काडी मात्राचं नको. पण एवढा टाइम झाल्याच्या नंतर पण जर प्रशासनाला जाग येत नसेल त्यांच्या लोकांकडे बघून, तर बाकीच्या लोकांनी तर विचारच करून ठेवायला पाहिजे की तुमच्याकडे किती चांगलं बघत असेल. त्या पद्धतीने हे गरिबांकडे, ह्यांना काही जास्त काही लोकांना लिहिता वाचता येत नाही, माहिती नाही. पोलिसांनी सकाळी बोलवलं संध्याकाळी जा म्हणलं संध्याकाळी जातं, पण ते सगळी हाल करून ठेवलेले आहेत. करून आता त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही दिल्लीपर्यंत चालत जाणार. जर आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीला आहे तर आम्ही दिल्लीपर्यंत चालत जाऊ आणि आम्हाला जर न्याय महाराष्ट्र देत नसेल तर आम्ही दिल्लीला जाऊन करू. आता त्यांच्याबरोबर आम्ही आहेच, मग ठीक आहे. मग ज्या गोष्टीला जर करायचं जे लढायचं आहे तर शेवटपर्यंत लढायचं, त्याच्यापर्यंत नाही सुट्टी देणार. करून मी तर म्हणजे असं झालंय फक्त आता आदिवासी समाजासाठी एवढं झालं की बघून पण आपल्याला वाटत नाही की एवढे लोक, एवढे मोठे मोठे नेता मंत्री लोक कसं लक्ष देत नाही, कसं कळत नाही. चौकशी तर मागतात आहे, ते काय म्हणलं त्यांनी, मला जागा नको आहे, पहिले चौकशी करा माझी जागा त्याच्याकडे गेली कशी. बरोबर आहे, असं बस. नक्कीच. बाहुली गावातून सुरू केलेला हा प्रवास थेट आता दिल्लीच्या दरबारात धडकणार आहे. प्रशासनाला काय आवाहन कराल? कशा प्रकारे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? प्रशासनाला काय आव्हान करायची गरज नाही. प्रशासनाला सगळं माहिती आहे, सगळे धागेदोरी माहिती आहे, कोणाकोणाचे हात कसे कसे माखलेले आहेत, कोण कोण ह्याच्यामध्ये कार्यकर्ता चांगले आहेत, सगळं माहिती आहे. फक्त त्यांना काहीच करायचं नाही, तेलगीसारखा सीन आहे, धरायचं यांना आणि आतमध्ये टाकायचं, केसी करा, यांचे सगळे काढून घ्या, कसे काय जागा गेली, कोणी घेतलं, कसे गेले, बँकवाले अधिकारी जमा करा. घोटाळा उघड झाल्यावर मोठमोठ्या हस्तींची नावं पुढे येतील, सगळे जातील आतमध्ये. सगळे खोलीत चेतावणी दिली की घोटाळा जेव्हा समोर होईल सगळेच आत जातील. खरं तर या देशाची शोकांतिका म्हणता येईल की देशाच्या राष्ट्रपती ज्या समाजातून येतात, ज्या आदिवासी समाजातून येतात, त्याच समाजाचे भूमिपुत्र आज रस्त्यावर आलेत. ते म्हणजे भूमाफियांमुळे. काही ठराविक नागरिक आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक घोटाळे ह्या त्या ठिकाणी झालेले आहेत आणि हा आवाज जो आहे तो पुन्हा एकदा उठवलाय दीपक भाई सबके यांनी. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जन आंदोलन करून बाहुली गावातून थेट दिल्ली दरबार काढू आणि तिकडे आम्ही आमचं आंदोलनाचे स्वरूप दाखवू, असा एक इशारा जणू काही प्रशासनाला दिलाय. प्रशासन यांच्या मागण्या मान्य करतंय का, हा देखील पाहणारा महत्वाचा प्रश्न असेल. परंतु पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या स्थानिकांना जर अशा प्रकारे आक्रोश करावा लागतोय, अशा प्रकारे संघर्ष करावा लागतोय भूमीसाठी, तर ही एका प्रकारे शोकांकिताच म्हणता येईल. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, कल्याण.